21 स्मार्ट किचन टिप्स. 1. टोमॅटो फ्रीजमध्ये न ठेवता बास्केट किंवा काचेच्या भांड्यात हवेशीर जागेवर ठेवावे. फ्रीजमध्ये ठेवल्याने टोमॅटोचा स्वाद बिघडतो. 2. साबुदाण्याची खिचडी करताना मिरच्यांचे तुकडे न घालता मिरचीचा ठेचा घालावा. यामुळे मिरचीचा तुकडा दाताखाली येण्याचा धोका कमी होतो. त्याचप्रमाणे खिचडीला एकसारखा तिखटपणा मिळतो. 3. पालकाच्या भाजीत पुदिन्याची पानं घालून वरून लिंबू पिळल्यास स्वाद वाढतो. 4. गरम तव्यावर थालीपीठ थापता येत नाही म्हणून एखाद्या जाड रुमालावर किंवा प्लास्टिकवर थापून मग थालीपीठ तव्यावर टाकावे. 5. सुगंध यावा यासाठी दही विरघळताना त्यात कढीपत्त्याची 2-3 पाने टाकावीत. 6. बुंदीचे लाडू उरल्यास दूध घालून त्याची खीर करावी. ही खीर चवीला छान लागते. 7. स्वयंपाकघरातल्या एखाद्या वस्तूनं पेट घेतल्यास त्यावर मीठ आणि खाण्याचा सोडा टाकावा. यामुळे आग पटकन विझते. 8. कोणतेही पीठ चाळताना चाळणीत छोटीशी वाटी ठेवावी. पीठ लवकर चाळले जाते. 9. आले स्वच्छ करून फ्रीजमध्ये ठेवल्यास अधिक काळ टिकते. तसेच सहज चिरता देखील व किसता येते. 10. अंडे उकडण्यापूर्वी पिनने त्याच्या कवचावर अगदी लहानसे छिद्र करा. उकडल्यानंतर अंड्याचे कवच सहज काढता येईल. 11. आमरस किंवा आंब्याचे कोणतेही पदार्थ धातूच्या भांड्यात साठवून ठेवू नका. त्याचा रंग बदलण्याची शक्यता असते. 12. आले लसूण मिरचीची पेस्ट अधिक काळ टिकून राहावी यासाठी त्यात मिठासोबत 1 चमचा गरम तेल घालून चांगले एकत्र करा. पेस्ट खराब होत नाही. 13. बदामाची साले सहज निघावीत यासाठी 15 ते 20 मिनिटे गरम पाण्यात भिजवून ठेवा. 14. बटाटे आणि कांदे एकत्र ठेवल्यास बटाटे लवकर खराब होतात. 15. पावभाजी करताना त्यामध्ये थोडेसे बीट किसून घालावे. यामुळे भाजीला छान रंग येतो. 16. पावभाजी करताना पाव एकसारखे कापले जावेत यासाठी एका भांड्यात गरम पाणी ठेवावे आणि त्यात बुडवून गरम झालेल्या सुरीने पाव कापावा. यामुळे पाव चांगले कापले जातात. 17. फरसबी, मटारचे दाणे, भोपळी, मिरची इत्यादी भाज्या शिजवताना आधी हळद, मीठ घातलेल्या पाण्यात भाज्या शिजवाव्या. यामुळे रंग हिरवागार राहतो. 18. अळूच्या वड्या करताना पाणी स्वच्छ पुसून थोडेसे तेल लावावे आणि वरून पीठ पसरावे. यामुळे वड्या चुरचुरीत होतात. 20. लाल भोपळा, कलिंगड, खरबूज यांच्या बिया कडक उन्हात वाळवाव्या. नंतर सोलून ठेवाव्या. पदार्थ गार्निश करण्यासाठी यांचा उपयोग होतो. 21. रस्सा दाट स्वादिष्ट होण्यासाठी दाण्याचा कूट नारळाचा चव मिक्सरला करून रश्श्यात घालावा. तर या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन टिप्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.